नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकणमध्ये बेशुद्ध अवस्थेतील मिळून आलेल्या एका सुमारे 40 वर्षीय इसमाला अँब्युलन्सद्वारे ससून हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. या व्यक्तीची अद्याप कोणतीही ओळख पटलेली नाही. सदर व्यक्ती चाकण चक्रेश्वर मंदिर रस्त्यावर मिळून आला होता. ओळख पटत नसल्यानं मृत्यू झालेल्या या व्यक्तीचे DNA विश्लेषणासाठी विसेरा राखून ठेवण्यात आले. उत्तर चाकण पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांतर्गत शुक्रवारी दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी खेड तालुक्यातील करंज विहिरे आणि पाईट मंडळ भागातील गावांचे संयुक्त शिबिर सोमनाथ मंगल कार्यालय पाईट या ठिकाणी प्रांत अधिकारी अनिल दौंडे आणि तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांचे मार्गदर्शनात आयोजित करण्यात आलं होतं. महसूल विभागाच्या तसेच इतर शासकीय विभागांच्या प्रमुख योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगानं शासन आपल्या दारी हा संकल्प घेऊन सोमनाथ मंगल कार्यालय पाईट येथे वेगवेगळ्या विभागांचे स्टॉल उभारण्यात आले होते. शिबिराच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ पंचक्रोशीतील नागरिकांना देण्यात आला. सदरचे शिबिर हे आमदार बाबाजी काळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलं. ई फेरफार प्रणाली अंतर्गत एकूण 127 फेरफार निर्गत करण्यात आले आणि सर्व प्रलंबित फेरफार निर्गत करून 7/12 व 8 वितरित करण्यात आले. खेड तालुक्यातील करंज विहिरे गावात कॉलनी परिसरात दिवसा बिबट्याचा वावर असल्याची बाब सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. खेड तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीच्या 18 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीत 7 मार्च पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. 8 मार्चला 1 अर्ज, 9 मार्च रोजी 8 अर्ज, तर 10 मार्च रोजी परसूल 1, पिंपळगाव तर्फे खेड 1, बहोळ 1 आणि साबळेवाडी 1 असे एकूण 4 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली. आज अखेर 13 नामनिर्देशांपैकी बहुळ आणि एलवाडी ग्रामपंचायतीच्या एका प्रभागातील रिक्त जागेसाठी 2 नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत, तर उर्वरित जागांसाठी एकच नामनिर्देशन पत्र आले असून शनिवार आणि रविवार शासकीय सुट्ट्या आल्याने सोमवार दिनांक 13 एप्रिल हा नामनिर्देशन दाखल करण्याचा शेवटचा एकच दिवस शिल्लक आहे. त्यानंतर निवडणुकीचे चित्र समोर येणार आहे. निघोजे, वाडा, वाघो, कोयाळी तर्फे वाडा, रोहकल ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी 1 रिक्त जागा आणि मांजरेवाडी ग्रामपंचायतीच्या 2 रिक्त जागांसाठी एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही, तर शेलगाव, भांबोली, पिंपळगाव तर्फे खेड, साबळेवाडी, बहोळ या ग्रामपंचायतीच्या 1 रिक्त जागांसाठी एकच नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यामुळे या निवडणुका बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहेत. मांजरेवाडी येथे लोकनियुक्त सर्वसाधारण महिला सरपंच पदासाठी एकच नामनिर्देशन पत्र आल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. सोमवारी दुपारी 3 नंतर रिक्त जागांचे पोटनिवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. आळंदी येथील इंद्रायणी नदी घाट पूल परिसरात किड्यांचा मोठ्या प्रमाणात घोळका दिसून येत आहे. आळंदीमध्ये आकाशात फिरणाऱ्या त्या किड्यांच्या घोळक्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इंद्रायणी नदी पुलावर हवेत फिरणाऱ्या किड्यांचा दुचाकी स्वारांना त्रास होत असल्याचे स्थानिकांनी कळवले आहे. अहमदपूर जिल्हा लातूर येथील सुखमणी वृद्धाश्रम मधील 30 वृद्ध माता पित्यांनी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवनी समाधीचे भावपूर्ण दर्शन घेतले. या प्रसंगी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीच्या वतीने त्यांचा आदरपूर्वक सन्मान करण्यात आला. यावेळी आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच संस्थेचे विश्वस्त यांनी सर्व वृद्ध माता पित्यांचा संस्थानाच्या वतीने माऊलींची प्रतिमा देऊन सन्मान केला. चाकण MIDC मधील घाटे वस्ती आंबेठाण भागात चाकण महाळुंगे रोड ड्रेनेज सांडपाणी पूर्णपणे रस्त्यावर मागील 8 ते 10 वर्षांपासून सोडले जात असल्याचे स्थानिकांनी कळवले आहे. चाकण MIDC मध्ये आंबेठाणमधील दवनेमळा येथील वीज वाहक तारांच्या खांबांवर असेच पार्किंग झाल्याचे स्थानिकांनी कळवले आहे. वारंवार अशा घटना घडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. पोटच्या मुलाच्या खून प्रकरणी आईला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्यात. चाकण औद्योगिक भागात माणुसकीला काळीमा फासणारी ही अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली होती. आपल्या अनैतिक प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्याच्या रागातून एका सख्ख्या आईने पोटच्या 6 वर्षाच्या मुलाची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. घटना खेड तालुक्यातील कुरुळ येथे घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी
निर्दयी आईला अटक केली आहे। कुरुळी येथून बीड जिल्ह्यात माहेरी गेल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले। या घटनेची पार्श्वभूमी आणि प्रेम संबंध याबाबत पोलिसांनी सांगितले की आरोपी महिला 27 वर्षीय बसरीन मेहबूब शेख हिचा विवाह 10 वर्षापूर्वी मेहबूब शेख यांच्याशी झाला होता। त्यांना एकूण 3 मुले होती, मात्र गेल्या 4 वर्षापासून त्यांच्या सुखी संसारात वादाची ठिणगी पडली आणि बसरीन पतीपासून वेगळी राहू लागली। या काळात तिचे पतीचा मित्र राम विनायक कजेवाड यांच्याशी प्रेमसंबंध जुळले। पतीपासून विभक्त झाल्यानंतर 2 मुले वडिलांकडे राहिले, तर 6 वर्षाचा लहानगा आवेज मेहबूब शेख हा आई बसरीन सोबत राहत होता। गेल्या 4 महिन्यांपासून मूळचे बीड जिल्ह्यातील असलेले बसरीन आणि राम चाकण MIDC मधील कुरुड येथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते। बसरीन आणि राम यांना त्यांचे नाते पुढे न्यायचे होते, परंतु त्यांना लहानगा आवेज अडसर वाटू लागला। शनिवारी 4 एप्रिल 2026 रोजी रात्री 11:30च्या सुमारास या दोघांनी मिळून निरागस आवेजचा काटा काढण्याचे ठरवले। त्यांनी आवेजचे डोके बाथरूममधील पाण्याच्या बादलीत बुडवले आणि त्यानंतर त्याचे डोके भिंतीवर तसेच जमिनीवर वारंवार आपटून त्याची निर्गुण हत्या केली। हत्येनंतर हा प्रकार लपवण्यासाठी आरोपींनी अत्यंत धूर्तपणे कट रचला। मुलाचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचा बनाव आईन बसरीनने केला। पुरावे नष्ट करण्यासाठी ती मुलाचा कुरुडीमधून मृतदेह थेट आपल्या माहेरी बीड येथे घेऊन गेली। तिथे तिने नैसर्गिक मृत्यू असल्याचे सांगून अंत्यविधीची तयारी सुरू केली। अंत्यविधीसाठी आवेशच्या वडिलांकडील नातेवाईकांना म्हणजेच त्याच्या आजोबांना बोलावण्यात आले, मात्र मुलाच्या शरीरावरील खुणा आणि बसरीनची संशयास्पद वागणूक पाहून आजोबांना शंका आली। त्यांनी तातडीने परळी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला। वैद्यकीय अहवालात आवेजचा मृत्यू हृदयविकाराने नसून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आणि गुदमरल्याने झाल्याचे स्पष्ट झाले। पोलिसांनी खाक्या दाखवताच बसरीने आपला गुन्हा कबूल केला। त्यानंतर महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या खुनाची महाळुंगे पोलिसांना माहिती देण्यात आली। महाळुंगे पोलिसांनी या निर्दयी मातेला बेड्या ठोकल्यात, मात्र या गुन्ह्यातील तिचा साथीदार आणि प्रियकर राम कजेवाड अजूनही फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत। क्षणिक राग, अनैतिक संबंध, वैयक्तिक खुन्नस आणि सूड भावनेतून एखाद्यावर प्राणघातक हल्ला करणे, जीव घेणे असे प्रकार चाकण औद्योगिक भागात सर्रास घडत आहेत। आळंद येथील दुहेरी हत्याकांड, राजगुरुनगरमधील महिला आणि एका पुरुषाचा एकाच आरोपीने केलेला खून, प्रियकराच्या मदतीने पुढच्या मुलाचा खून, चाकण औद्योगिक भागात मागील काही काळात घडलेल्या खुनी हल्ले व खुनाच्या काही घटनांनी खळबळ उडाली आहे। चाकण औद्योगिक भागातील घटनांमध्ये मारहाण, चाकू हल्ले, जीवघेणे हल्ले अशा घटना आता सातत्याने घडत आहेत। भावनांवर नियंत्रण नसणे, बोललेल्या गोष्टींचा चुकीचा अर्थ काढणे, संवादांचा अभाव, मानसिक तणाव, अनैतिक संबंध, नैराश्य, सोशल मीडियावर अपमान, दारू व अंमली पदार्थांचा वाढता प्रभाव, कुसंगत, अपयश आणि ताण सहन करण्याची कमी झालेली क्षमता, कुटुंबातील पाठिंब्याचा अभाव, हिंसक वर्तनावर नियंत्रण नसणे, गुन्हेगारी विश्वाचे आकर्षण अशा कारणांनी खुनाच्या घटना घडत आहेत। मागील महिन्यात 27 मार्च रोजी चाकणमध्ये बसमधून थुंकल्याच्या रागातून चौघांकडून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती। चाकण तळेगाव रस्त्यावर एकाने थेट कोयता नाचवत एकावर खुनी हल्ला मागील पंधरवड्यात केला होता। 2 एप्रिल 2026 रोजी आळंदीमध्ये राग व खुन्नसमधून ज्येष्ठ महिलेसह 6 वर्षीय मुलीची हत्या करण्यात आली होती। छोट्या कारणावरून निर्माण होणारा राग आणि खुन्नसचे अनेकदा गंभीर परिणाम होतात। चाकण भागात निर्माण झालेल्या गुन्हेगारी टोळ्या अशांतता निर्माण करत आहेत। मागील काही वर्षात त्यांच्याकडून अनेक खुनाच्या घटना घडल्यात। पोलीस काही जणांवर तडीपार कारवाई करून मोकळे होत असून अनेक तडीपारनंतर बिनधास्त प्रशासनाच्या नाकावर टिचून हद्दीत वावरत आहेत। मागील काही काळात तडीपार असताना हद्दीत आल्याचे काही जणांवर कित्येक गुन्हे दाखल झालेत। त्यामुळे तडीपारी कारवाया केवळ कागदी घोडे नाचवण्याच्या कामाच्या असल्याची स्थिती लपून राहिलेली नाही। अनेकदा पोलिसांकडे तक्रार घेऊन गेल्यानंतर देखील न्याय मिळत नाही। अनेकदा पोलीस तक्रार घेत नाहीत, घेतली तरी कारवाई करत नाहीत। यातून देखील किरकोळ वाद पराकोटीला पोहोचत आहे। राग ही नैसर्गिक भावना आहे, परंतु त्याचे व्यवस्थापन शिकणे अत्यंत गरजेचे आहे। जर व्यक्ती वेळेवर आपल्या भावना व्यक्त करू शकली, समजून घेणारा कोणी असेल आणि संवाद खुला असेल तर अनेक टोकाचे प्रसंग टाळता येऊ शकतात। त्यामुळे बोलणे आणि ऐकून घेणे ही दोन्ही कौशल्ये विकसित करणे काळाची गरज असून गुन्हेगारी टोळ्यांचा कायमचा बिमोड करण्याची नितांत आवश्यकता आहे। महाळुंगे येथील संतोष अशोक क्षीरसागर यांची राष्ट्रीय मानवाधिकार एवं अपराध नियंत्रण ब्युरो महाराष्ट्र राज्याच्या खेड आळंदी विभाग संयुक्त सचिव जॉईंट सेक्रेटरी पदी नियुक्ती करण्यात आली आहे। कन्हेरसर राजगुरुनगर रस्त्यांची अवस्था इतकी खराब झाली आहे की नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे।
चाकण MIDCच्या वाहतूक कोंडीत चक्क खासदार निलेश लंके अडकले. बराच वेळ वाट पाहून वाहतूक कोंडी सुटण्याची चिन्हे दिसत नसल्यानंतर खासदार लंके यांनी स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडी काढली. चाकण MIDC मधील मोई येथील वाहतूक कोंडी काढण्यासाठी खासदार निलेश लंके यांना शुक्रवारी 10 एप्रिल रोजी रस्त्यावर उतरावे लागले. निघोजे गावठाण, मोई गावठाण, निघोजे मोई मार्ग आणि चिखली रस्त्यावर सततच्या वाहतूक कोंडीला ग्रामस्थ वैतागले आहेत. महाळुंगे वाहतूक पोलिसांनी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थ, प्रवासी यांनी केली आहे. नमस्कार, मी सिकंदर गावारे मोईगावचा एक युवा नागरिक. आज आमच्या गावची परिस्थिती अशी आहे की गावात सकाळ संध्याकाळ ट्रॅफिकची एवढी मोठी समस्या आहे की नागरिक अक्षरशः वैतागलेली आहे. आज ट्रॅफिकची समस्या एवढी मोठी आहे की गावातले एखादा इमर्जन्सी पेशंट जर हॉस्पिटलमध्ये न्यायचा झाला तर त्याला हॉस्पिटलमध्ये नाही तर मध्यंतरी स्मशानात न्यावं लागेल अशी परिस्थिती. आज गावची परिस्थिती आज घडलेली घटना आहे की स्वतः खासदार निलेश लंके साहेब मुळी गावातील ट्रॅफिक काढतायत. यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कुठली, आज प्रशासन काय करते, तालुक्यातले पुढारी काय करतात, गावची ग्रामपंचायत काय करते, ह्या वाहतूकच्या समस्येवर काहीच पर्याय निघू शकत नाही का? आज माळुंगे वाहतूक विभाग असेल, ह्या ट्रॅफिकवरती काहीच समस्या काढत नाही. 2 माणसं नेमलेली आहे तरी ट्रॅफिकवरती नियंत्रण म्हणावं असं होत नाही. जे ट्रॅफिक सकाळ संध्याकाळ व्हायची ती ट्रॅफिक होतीच. आज गावठाणातून जिल्हा परिषद शाळा आहे, गावठाणे लहान लहान मुलं खेळतात, त्या गावठाणातून ट्रॅफिक होती. सकाळची मुलं शाळेत सोडायची म्हणलं तर पालकांना शाळेत जावं लागते. शाळा सुटल्यानंतर मुलांना पालकांना शाळेतून घरी आणावं लागत आहे. ही खूप वाईट गोष्ट आहे. तरी प्रशासनाला आणि माळुंगे वाहतूक विभागाला माझी हात जोडून विनंती आहे की या ट्रॅफिकची समस्या लवकरात लवकर सोडवावी. वडगाव पाटोळा येथील आदिवासी कुटुंबातील निशा समीर केदारी हिची पुणे सिटी पोलीस दलात निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करून मिरवणूक काढण्यात आली. कुरुळी तालुका खेडमध्ये भैरवनाथ महाराज आणि खंडोबा महाराज यांच्या उत्सवानिमित्त बैलगाडा स्पर्धा, पालखी, आरती, विविध कार्यक्रम शुक्रवारी 10 एप्रिल रोजी उत्साहात पार पडले. कुरुळीमध्ये यात्रेनिमित्त शनिवारी दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी निकाली कुस्त्यांचा आखाडा होणार आहे. या आखाड्यात 1 नंबरची कुस्ती माऊली जमदाडे विरुद्ध वेताळे शेळके यांची होणार आहे. तसंच एका महिलांच्या कुस्तीला 61,000 रुपये इनाम ठेवण्यात आला असून वेदिका ससासे उपमहाराष्ट्र केसरी विरुद्ध वेदांतिका पवार यांच्यात हा कुस्तीचा सामना रंगणार असल्याचं भैरवनाथ कुस्ती केंद्र कुरुळीचे संचालक गणेश कांबळे यांनी सांगितलंय. खेड तालुक्याच्या मातीचा अभिमान असलेली खेड केसरी कुस्ती स्पर्धा दावडी येथे संपन्न झाली. तालुक्यातीलच नव्हे तर परिसरातील सर्व नामांकित पैलवान, तरुण दमदार कुस्तीपट्टू आणि कुस्तीप्रेमींची उसळलेली गर्दी तसंच प्रत्येक झुंज म्हणजे जिद्द, ताकद आणि परंपरेचा जिवंत आविष्कार असं या कुस्ती स्पर्धेत अनुभवण्यास मिळालं. राजगुरुनगर नगर परिषद मध्ये अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ता रुपाली राक्षे यांनी केला असून आमरण उपोषणाचा त्यांनी इशारा दिलाय. अजून किती बिल्डिंग, खूप बिल्डिंगचे अनधिकृत बांधकाम यांनी बांधकाम परवाना असताना बांधकाम झालेला आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.